राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला। विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय। इगतपुरीतील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज ठाकरे यांचं मोठं विधान। मनसे युतीबाबत निवडणूक जाहीर झाल्यावर निर्णय घेणार। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न, ठाकरेंकडून मत व्यक्त। तर मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक। ठाकरे सेनेची टप्प्याटप्प्याने युतीची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी। कोर्टाने दिली ऑगस्ट महिन्याची तारीख। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे प्रवीण दरेकरांमध्ये मिश्किल संवाद। तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल असं उद्धव ठाकरेंनी मिश्किलपणे दरेकरांना म्हटलं। मराठी माणसांना स्वस्त घर मिळावीत यासाठीच्या अभ्यास गटासंदर्भात दोघांमध्ये संवाद झालाय। पहिलीपासून तिसरी भाषा शिकण्याची गरज काय? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। तर मुंबई महापालिकेनं बेस्टला पुनर्जीवित करण्यासाठी 5,000 कोटी देण्याची आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 100 चूहे खाके बिल्ली चली हज को असं म्हणत मिहिर कोटेचांचा आदित्य ठाकरेंना शायरीतून उत्तर। मुंबई महापालिकेत कोणी भ्रष्टाचार केला असं म्हणत बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा विषयही कोटेचा यांनी मांडला। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंचे बैठकीत वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मंत्री शिरसाटांना झापल्याची माहिती। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिरसाट यांची कानउघडणी, सूत्रांची माहिती। शिरसाटांकडे अफाट पैसा येतो कुठून? सोर्स काय? कंपन्यांना टेंडर देण्यासाठी सुरक्षा रक्षक पदाला वेगळं नाव दिलं। चुकीच्या पद्धतीने टेंडर देत असल्यानं शिरसाटांकडे पैशांच्या बागा। अंजली दमानिया यांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची वर्षा निवासांनी बैठक संपन्न। फडणवीसांकडून भाजपचा विभागनिहाय आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न। इगतपुरीत आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आता डीसीपी प्रकाश गायकवाड यांचीही उचलबांगडी। मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे सुरुवातीला पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली होती। राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार। मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप। वरळीतील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। बच्चू कडू यांच्याकडून आणखी एक पदयात्रेची घोषणा। 29 जुलैला बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। पुढच्या टप्प्यात नागपूर येथे पदयात्रा करणार। 2 ऑक्टोबरला राज्यभरातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडक देणार, कडूंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा। तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्यानंतर गुन्हे रद्द। गुन्हा दाखल असल्याने भाजप प्रवेशासाठी येत होती अडचण। धुळे विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून अनिल गोटेंचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर निशाणा। अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेशही तुम्ही दिले होते का, असा अनिल गोटे यांचा सवाल। पुरंदरमध्ये गुन्हेगारी वाढली होती, विकास कामं थांबली होती। माझ्या भाजप प्रवेशाने येणाऱ्या काळात फरक दिसेल, संजय जगताप यांची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार। माणगावच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसमवेत येत्या 2 ऑगस्टला प्रवेश करणार। जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे महापालिकेतील 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर। प्रवेशाबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची बैठक पार पडली। वैष्णवी हगवणी हुंडाबळी प्रकरणात पोलिसांकडून 1676 पानांचा दोषारोपपत्र सादर। सासरा, सासू, नवरा, दीर, नणंदेसह एकूण 5 जणांचा या दोषारोपपत्रात उल्लेख। आत्महत्येच्या 59 दिवसांनी बावधन पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल। पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा। शेकडो विद्यार्थी सहभागी। राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डची स्थापना होणार। राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचना। मुलांमध्ये लहान वयात डायबिटीसचं प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने निर्णय। बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आहार नियोजन केलं जाणार।
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात संघर्षाची चिन्ह। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा। महामार्गासाठी जमीन घेण्याची मागणी। अविमुक्तेश्वरानंद गिरवतायत मराठीचे धडे विचारलेल्या प्रश्नांना अविमुक्तेश्वरानंद यांचं मराठीतून उत्तर। केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी निमिषा प्रियाला येमेनमध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावली गेलेली फाशीची शिक्षा जवळपास अटळ। पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने शरिया कायद्यानुसार ब्लड मनी म्हणून 8.6 कोटींची ऑफर नाकारली। यात फार काही केलं जाऊ शकत नाही, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती। नंदुरबार शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य। प्रशासन खड्डे भरत नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण। हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत। मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। कांदिवली, बोरिवली, मालाड आणि अंधेरी भागात वरुण राजा बरसला। अकोला जीवन प्राधिकरण विभागाचा शाखा अभियंता निलंबित। ठाकरेंचे आमदार नितीन देशमुखांचा ठिय्या आंदोलनाला यश। निलंबित अभियंत्यांवर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। साताऱ्यात कोयनेच्या शिवसागर जलाशयात मुबलक पाणीसाठा, त्यामुळे जलाशयात शिवप्रताप तराफा सेवेला सुरुवात। तराफा सुरू झाल्यामुळे कोयना भाग आणि कांदाटी खोऱ्यातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला। महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आयकर विभागाची छापेमारी। सुमारे 40,000 करदात्यांनी चुकीचे आयटी रिटर्न भरून 1,045 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 62 कोटींचे कोकेन जप्त। 6 किलो 200 ग्रॅम कोकेन जप्त करत एका महिलेला अटक। गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयची मोठी कारवाई। मुंबई क्राईम ब्रांचकडून घाटकोपरमधून पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक। छोडानगरमधून 2 तरुणांना 2 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसांसह अटक। बीड जिल्ह्यात गूढ आवाजासह काही भागात हादरे जाणवल्याची माहिती। बालाघाटसह शिरूर, कासार, बीड शहर, केजसह इतर भागात हादरे जाणवले। गूढ आवाज आणि हादरे जाणवल्याने काही भागात लोक भयभीत। बीड जिल्ह्यातल्या धारूर गावात रेशनिंगच्या धान्याची तस्करी करणाऱ्या अटकेत। धारूर पोलिसांची मोठी कारवाई। गहू आणि तांदळाची 100 पोती जप्त। होळ गावात रेशन दुकानदार अशोक घुगेंकडून रेशनिंगचं धान्य घेऊन केली जाणार होती तस्करी। जळगावच्या कांचननगरमध्ये पोलीस दलाने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचा प्रकार। दहशत माजवणाऱ्या तरुणांची शनीपेठ पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली। गोविंदा बाविस्कर आणि संजय सौदागर अशी कॅमेरे फोडणाऱ्यांची नावं। रायगडच्या दादली पुलावरून एका व्यक्तीने रात्रीच्या अंधारात नदीत उडी मारली। उडी नागरिकाने वेळेवर माहिती दिल्याने तरुणाला वाचवण्यात यश आलेलं आहे। वसईच्या चिंचोटी धबधबा परिसरात बुडून 2 तरुणांचा मृत्यू। दोन्ही तरुण गोरेगावमधील रहिवासी असल्याची माहिती। याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील चिवटीवारी धबधबा प्रवाहित। चिवटीवारी धबधबा सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांची उपाययोजना मार्गदर्शन करण्याची कृषी विभागाकडे मागणी। नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। त्यामुळे प्रशासनाकडून 30 ठिकाणी साकाव पूल तयार केले जाणार। या पुलांचं काम कधी सुरू होणार याबाबत मात्र माहिती नाही। नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खताचा तुटवडा निर्माण। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताची मागणी, मात्र युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर इतर खत घेण्याची वेळ। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील चिवटीवारी धबधबा प्रवाहित। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव। जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी येथील महिला दारूबंदीसाठी आक्रमक। टोळी गावाच्या दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा एकत्रित मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीवर मोर्चा। नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू। नंदुरबार शहरात 4,000पेक्षा अधिक गणेश मूर्ती तयार होणार। नंदुरबारच्या गणपती मूर्तीची महाराष्ट्रासह इतर राज्यातही मागणी। जळगावच्या असोदा रोडवरील शिवारात 3 ते 4 महिन्यांचं अर्भक मृतावस्थेत आढळलं। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। परभणीत ट्रान्सफर सर्टिफिकेट काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्थाचालकाच्या मारहाणीत मृत्यू। पोलिसांनी संस्थाचालक पती पत्नीला फरार घोषित केलं। बीडच्या माजल गावातील निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना बेदम मारहाण प्रकरण। मारहाणीचा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर अखेर 5 जणांवर गुन्हा दाखल।